धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणात इतके मोठे बदल का केले? यामागे नेमकं कारण काय? नमस्कार मित्रांनो. एका दिवसात देशाचे अभ्यासक्रम बदलत नाही. मग गेल्या काही वर्षात एन-सी-ई-आर-टीचा पुस्तक, इतिहासाचे धडे आणि ए-आय, कोडिंग, भारतीय संस्कृती इतके बदल अचानक का दिसू लागले? हा प्रश्न आज लाखो पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मनात आहे. काही लोकं म्हणतात, हा भारताच्या शिक्षणाला आधुनिक बनवण्याचा प्रयत्न आहे. तर काहींचं मत आहे, की हा फक्त शिक्षणाचा बदल नाहीये, हा विचार बदलण्याचा प्रयत्न आहे मित्रांनो. आणि मग सत्य काय आहे याच्या मागे जर पाहिले, तर आज आपण कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू न घेता समजून घेऊया, की गेल्या काही वर्षात शिक्षणात नेमके कोणते बदल झाले? ते का झाले? आणि त्यामागे नेमकं विचार काय असू शकतात? सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या मित्रांनो. हे बदल धर्मेंद्र प्रधान यांनी एकट्याने केलेले नाहीयेत. शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी या बदलांची अंमलबजावणी पुढे नेली. पण हे बदल राष्ट्रीय शिक्षण, एन-ई-पी, एन-सी-आर-टी तज्ञ साहित्य आणि केंद्र सरकार यांच्या प्रक्रियेतून आलेले आहेत. पण इथेच एक मोठा प्रश्न निर्माण होत आहे. जर दुसरा विचारसरणीचं सरकार सत्तेत असतं, तर तेच बदल झाले असते का? याचं सरळ उत्तर आहे, कदाचित नाही. कारण शिक्षण हे फक्त पुस्तक शिकवण्याचे साधन नसतं. हे देशाचं भविष्य घडवतं. आणि म्हणून प्रत्येक सरकार आपल्या विचारानुसार काही ना काही प्राधान्यक्रम ठरवत जातो. आणि फॉर एक्झाम्पल उदाहरण घेतलं, तर एखाद्या सरकारचं लक्ष तंत्रज्ञानावर असेल, तर एआय, कोडिंग आणि डिजिटल स्किलवर भर वाढेल. जर एखाद्या सरकारचं लक्ष भारतीय इतिहासात आणि संस्कृतीवर असेल, तर त्या विषयांना अधिक जागा मिळेल. तर दुसरे सरकार जागतिक इतिहास, उदाहरण, मतवाद किंवा इतर विषयांना अधिक महत्त्व देऊ शकतं. म्हणूनच शिक्षण आणि राजकारण यांचा संबंध पूर्णपणे वेगळा आहे, असं म्हणणंही चुकीचं आहे. आणि प्रत्येक बदल फक्त राजकारणासाठी झालेला असं योग्य नाही म्हणणं. आणि आता मी तुम्हाला सांगतो, नेमकं कोणते बदल यांनी केले. पाठांतराऐवजी विचार करण्यावर त्यांनी भर दिला आहे. म्हणजे पूर्वी प्रश्न असायचा, पाण्याच्या 3 अवस्था लिहा. म्हणजे आज प्रश्न असा विचारला जातो, की बर्फ उन्हात ठेवला तर काय होईल आणि का होईल? म्हणजेच विद्यार्थी उत्तर पाठ करतोय, की त्याला खरंच समजलंय हे तपासण्याचा प्रयत्न त्यांनी केला. दुसरं म्हणजे एआय आणि कोडिंग. काही वर्षापूर्वी शाळेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स, चॅट-जीपीटी किंवा कोडिंग याबद्दल फारसं शिकवलं जात नव्हतं. आज विद्यार्थ्यांना एआय, कोडिंग, डिजिटल स्किल आणि भविष्यातील तंत्रज्ञानाची ओळख करून दिली जात आहे मित्रांनो. कारण यापुढचं जग सगळं एआयवर असणार आहे. आणि हे जे बदल्स आहेत, हे बदल जे तुमच्यासोबत जे घडलेले आहेत मित्रांनो, सर्वात म्हणजे ह्या मुद्द्यावर जास्त चर्चा झालेली आहे. काही मुघल इतिहासाचे भाग जे आहेत, कमी आणि पूर्णपणे काढण्यात आले आणि त्या ठिकाणी भारतीय संस्कृती, नालंदा विद्यापीठ, प्राचीन भारत, भारतीय गणिततज्ञ आणि स्वातंत्र्य सैनिक यांना अधिक जागा देण्यात आलेली आहे मित्रांनो. हा फार मुद्दा जो आहे हा चर्चेचा ठरला आहे आणि सरकारचं म्हणणं आहे, की भारतीय दृष्टिकोन अधिक मजबूत केला जात आहे यामुळे. आणि हेच टीकाकारांचं म्हणणं आहे, की तुम्ही इतिहासाची जी काही मांडणी बदलली जात आहे, ती दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आजही चर्चेत आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर स्किल बेस्ड लर्निंग केलेली आहे. म्हणजे पूर्वी काय व्हायचं, की फक्त पुस्तक वाचा, उत्तर लिहा आणि आता प्रोजेक्ट करा, प्रेझेंटेशन करा. त्यानंतर तुम्ही म्हणाल, की एखादी तुम्ही मॉडेल तयार करून दाखवा किंवा कोडिंग करा, टीम ॲक्टिव्हिटी करा. म्हणजे फक्त मुलांसाठी हे जे म्हणजे गुण नाहीयेत मित्रांनो, तर कौशल्यही तुमचं वाढेल. आणि त्याच्यानंतर म्हणाल, की एन-सी-ई-आर-टीचे जे काही पुस्तक आहे, ते देखील यांनी नवीन आणले. म्हणजे चित्र काढा, क्यूआर कोड काय असतं, ॲक्टिव्हिटीज काय असतात, प्रोजेक्ट्स काय असतात, त्याच्यानंतर डिस्कशन ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्यांचा मोठ्या प्रमाणात यांनी समावेश केलेला आहे सिलेबसमध्ये. त्याच्यानंतर मातृभाषेला यांनी जास्त प्रोत्साहन दिलेलं आहे मित्रांनो. लहान मुलांनी त्यांच्या मातृभाषेत शिक्षण द्यावं यावर भर देण्यात आला आहे मित्रांनो. पण याचा अर्थ इंग्रजी काढून टाकली असं अजिबात होत नाही. त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल तर नवीन रिपोर्ट कार्ड देखील त्यांनी तयार केले, की म्हणजे पूर्वी काय व्हायचं, की फक्त गुण तुम्हाला भेटायचे. म्हणजे आता काय होतंय, तुमचं कम्युनिकेशन बघत आहे. त्याच्यानंतर तुमची लीडरशिप स्किल आहे का तुमच्यामध्ये? देन क्रिएटिव्हिटी आहे का? देन तुम्ही म्हणू शकता, की तुमच्यात प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल आहे का? टीमवर्क आहे का? यांचाही विचार केला जात आहे. पण एक प्रश्न अजूनही राहतो,
जर धर्मेंद्र प्रधान आजही शिक्षण मंत्री असते तर हे बदल आणखी वेगाने झाले असते का? याचं निश्चित उत्तर कोणाकडेही नाहीये मित्रांनो. कारण की इतकं नक्की म्हणता येईल की शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी NEP, AI स्किल बेस्ड जे काही लर्निंग्स आहेत, भारतीय ज्ञान परंपरा आणि नवीन जे NCERTच्या पुस्तकांना ज्यांनी सातत्यानं पाठिंबा दिला आहे धर्मेंद्र प्रधान यांनी. म्हणून काही विश्लेषकांचं मत आहे की जर ते याच पदावर राहिले असते तर या जो धोरणांची जी अंमलबजावणी आहे कदाचित आणखी वेगाने झाली असती. पण दुसरीकडे काय होतंय की शिक्षण मंत्री एकटे अभ्यासक्रम बदलू शकत नाही. अभ्यासक्रमातील बदल हे NCERT तज्ज्ञ सामित्य आणि केंद्र सरकारचे जे काय मंजुरीनंतरचे जे लागू होतात हा भाग आहे. म्हणून कोणताही एक नेता बदल घडवू शकत नाही, पण संपूर्ण व्यवस्था एकटाच्या निर्णयावर चालत नाही. मग यामागचं राजकारण आहे का? म्हणजे यामागे राजकारण आपण आहे म्हणू शकतो का? हा प्रश्न अनेक लोक विचारत आहे. खरं सांगायचं तर शिक्षण आणि राजकारण यांचा संबंध पूर्णपणे वेगळं ठेवणं कठीण असतं. कारण प्रत्येक सरकारचं देशाबद्दलचं एक वेगळं व्हिजन असतं. कोणते सरकार तंत्रज्ञानाला प्राधान्य देत आहे, कोणती भारतीय संस्कृतीला जपत आहे, कोणी जागतिक विचारावर चालत आहे. तर म्हणजे सरकार बदललं की ह्या सगळ्या गोष्टी धोरणाच्या बदलतात. पण प्रत्येक बदल फक्त राजकारणासाठीच झाला असं म्हणणंही योग्य नाही आणि त्यात राजकारण अजिबात नसतं असंही म्हणता येणार नाही. सत्य कदाचित या दोन्ही टोकांच्या मधोमध आहे. काय बदललेलं नाही? CBSE बंद झालेलं नाही, स्टेट बोर्ड बंद झालेलं नाही, देन JEE आणि नीट ही जे काही एक्झाम आहे ते देखील बंद झालेलं नाही. सायन्स, मॅथ आणि इंग्लिश हे विषय कायम आहेत. आणि शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, शिक्षण हे फक्त पुस्तक बदलण्याचं नाव नाही. शिक्षण म्हणजे पुढच्या पिढीचा विचार घडवण्याची प्रक्रिया आहे. रस्ते, पूल, इमारती हे 5 वर्षात तुम्हाला बांधता येतात. पण एखाद्या देशाची विचारसरणी घडवायची असेल तर ती शाळेच्या वर्गातून सुरू होते. म्हणून अभ्यासक्रमात होणारा प्रत्येक बदल हा केवळ शैक्षणिक बदल नसतो. तो सामाजिक, तो सांस्कृतिक आणि काही प्रमाणात राजकीय चर्चेचाही विषय बनतो. म्हणून सोशल मीडियावर आलेली प्रत्येक पोस्टवर लगेच विश्वास ठेवू नका. दोन्ही बाजू समजून घ्या, स्वतः अभ्यास करा आणि मग स्वतःचं मत तयार करा. आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या मते हे बदल भारताच्या भविष्यासाठी योग्य आहेत का? की अजून काही बदल होणं गरजेचं आहे? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच विश्लेषणात्मक गोष्टी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.